Good morning Sahyadri, media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी पूनम. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. राज्यघटनेने ओबीसी समाजाला आरक्षण दिले असले तरी ओबीसी समाजावर सतत अन्याय होत असल्याने शिंदे गटाचे समर्थक आणि भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी काल भंडारा जिल्ह्याच्या तालुका दर्जा असलेल्या पवनी येथून ओबीसींच्या समर्थनात बाईक रॅली काढली. शेकडो बाईक स्वारांना घेऊन आमदार भोंडेकर यांनी स्वतः रॅलीचे नेतृत्व करीत पवनी ते भंडारा असे मार्गक्रमण केले. सदर बाईक रॅली भंडारा येथे त्रिमूर्त चौकात पोहोचल्यानंतर रॅलीचे रूपांतर सभेत झाले. दरम्यान आमदार भोंडेकर यांनी सभेला संबोधित केले. दरम्यान ते म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यांना मोजक्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळते. 50% जास्त ओबीसी समाज असून सुद्धा डावलला जात आहे. त्यामुळे ओबीसी समाजाकडे शासनाने विशेष लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावे यासह अन्य मागण्यांवर त्यांनी प्रकाश टाकत शासनाने लक्ष वेधण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला. शेवटी ओबीसींच्या रास्त असलेल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सदर बाईक रॅली शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. हे की ज्या आरक्षणाच्या माध्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना न्याय देण्याचं काम केलं होतं, परंतु तीच आरक्षण ओबीसी समाजापर्यंत अजूनही पोहोचलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, अजूनही ओबीसी समाजाला पाहिजे तसा सन्मान मिळाला नाही आहे. आज आपण बघितलं गावागावामध्ये तर आज घरकुल योजना नाही आहे. आज त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी 100% स्कॉलरशिप मिळत नाही किंवा 100% अभ्यासक्रम जे आहेत त्यांना मिळत नाही. मोजक्याच अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टी जो विषय आहे याच्यामध्ये आर्थिक बजेट, कारण आज 75 वर्ष होऊनही आर्थिक बजेट फक्त 4000 कोटी. म्हणजे जर पाहिलं एकीकडे तर SCला 12000 कोटी, STला 11000 कोटी, तो कमी 50%पेक्षा जास्त ओबीसी समाज आहे तर त्याचा फक्त 4000 कोटी. तर हे कुठेतरी ओबीसीचा विकास होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही एकता रॅली आहे. नक्कीच शासन ह्या रॅलीच्या माध्यमानं ओबीसीला न्याय देण्याचं काम करेल असा विश्वास मला आहे. भंडारा शहराला लागून असलेला राष्ट्रीय महामार्ग 53 वरील कारधा येथील अशोका हायवे लिमिटेडचा असलेला अशोका टोल नाका 13 वर्षानंतर बंद करण्यात आला असून हा टोल नाका शासनाला हस्तांतरित करण्यात आला आहे. यापुढे सदर महामार्गाचे 6 पदरीकरण करण्यात येण्याची शक्यता असून हा टोल नाका बंद करण्यात आल्याने 37 कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे. सन 1998 ला या टोल नाक्याचे बांधकाम सुरू करण्यात आले होते व 2001 ला सदर टोल नाका सुरू करण्यात आला. दरम्यान 42 कोटी रुपये खर्च राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी ते सिंगोरी असा हा 13 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला होता. सन 2001 पासून सुरू करण्यात आलेल्या टोल नाक्याला 28 सप्टेंबर 2023 रोजी बंद करण्यात आले आहे. तर याआधी देखील दोनदा हा टोल नाका यापूर्वी बंद करण्यात आला होता. ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणारे भंडारली डम्पिंग ग्राउंड स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी 14 गाव सर्वपक्षीय विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. एवढेच नाही तर महापालिका आयुक्तांना भेटून हा प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी मुदत देखील दिली होती. पहिली डेडलाईन फेब्रुवारी महिन्यात होती. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजित भांगर यांची भेट घेतली होती. त्यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले होते की 30 सप्टेंबर पर्यंत डम्पिंग ग्राउंड बंद करणार ही डेडलाईन देखील पाळली गेली नाही. यामुळे संतप्त 14 गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मनसे आमदार राजू पाटील आक्रमक होत असून आज डम्पिंग ग्राउंडचा मुख्य प्रवेशद्वार आंदोलन सुरू करत कचरा टाकणाऱ्या कचऱ्याच्या सर्व गाड्या रस्त्यावर रोखून धरल्या. यावेळी आमदार पाटील यांनी बोलताना सांगितले की मुख्यमंत्र्यांसाठी नामुष्कीची बाब आहे. सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे. तुम्ही तुमचा कचरा आमच्याकडे आणून टाकतात. आम्हाला वाऱ्यावर टाकले आहे का? इथली लोक जनावरे आहेत का? कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी पिता पुत्र दोन्ही अपयशी ठरले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिल्यानंतर मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण संवाद यात्रेनिमित्त मराठवाडा दौऱ्यावर असून 2 ऑक्टोबर रोजी मानवतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड दुपारी 3 वाजता सभा होणार असून सभेची रूपरेषा मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर जाऊन वंदन करणार आहेत। दुचाकी रॅली काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे हे मराठा समाज बांधवांना मराठा आरक्षणाविषयी मार्गदर्शन करणार असून या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे। जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे। यामध्ये स्वच्छतेबाबत वेगवेगळे विभाग आहेत। सांडपाणी व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, शौचालय स्वच्छता, प्रांगणांची स्वच्छता आणि परिसरामध्ये साफसफाई स्वच्छता करणे या पद्धतींमध्ये जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यांमध्ये विविध शाळा ग्रामपंचायत मार्फत उपक्रम राबविले जात आहेत। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। बौद्ध धम्म व समता सैनिक दल विभागीय मराठवाड्यांच्या युतीने आज शहरातील नागसेन वन मिलिंद कॉलेज परिसरात भारतीय बौद्ध महासभेचे अधिवेशन घेण्यात आले होते। या अधिवेशनाला भीमराव आंबेडकर यांनी संबोधित केले। यावेळी ते म्हणाले की देशामध्ये जातीपातीचे राजकारण सुरू आहे, कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणातही सुरू आहे। मुंबईत गणरायाच्या विसर्जनानंतर आता नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे। अनेक कार्यशाळांमध्ये देवी मातेच्या मूर्ती बनवण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत। ज्या प्रकारे गणपती बाप्पाचे अनोखे रूप असतात, स्वारी असते, तसे देवी मातेच्या देखील विविध रूपांतील मूर्ती बनवल्या जातात। तसेच यंदा नवीन म्हणजेच आता जगदंबा हे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी माता तलवार अर्पण करतानाचे रूप उभारणार सर्वांचे लक्ष वेधले आहे। संपूर्ण देशभरात आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे। याच अभियानाअंतर्गत जळगावातील पाळधी येथे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वच्छता मोहीम राबवली। मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हातात झाडू घेत साफसफाई केली। स्वच्छता तसेच श्रमदान केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित सर्व शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर स्वच्छतेची शपथ घेतली। कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर कोकणात दमदार पाऊस पडत आहे। पावसाची गती अधिक चालल्याने चित्र सध्या रत्नागिरीत दिसून येत आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कापडगाव ते चरवेली येथील महामार्गावर पाणी आले आहे। तसेच यामुळे वाहनधारकांना संथ गतीने आपली वाहने चालवावी लागत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र हादरून सोडणारे मनोज जरांगे पाटील आता राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळ पिंपरी येथे जाहीर सभा झाली। समाजाला आवाहन करणे हे चांगले काम आहे, सरकारच्या पोटात दुखण्यासारखे काही नाही। राज्य शांततेत राहावे ही भूमिका आहे। आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।